अभिनेता सैफ अली खान वरती हल्ला करणाऱ्या आरोपी संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर येते। आरोपी बेकायदेशीर बांगलादेशी असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। ठाण्यातून आरोपी मोहम्मद आलियानला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या। तर आरोपीने सुरुवातीला आपलं नाव हे विजय दास असल्याचं सांगितलं होतं, मात्र हा आरोपी बेकायदेशीर बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांना आहे। आरोपीला खार पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलंय आणि मुंबई पोलीस आता आरोपीच्या कागदपत्रांचीही पडताळणी करतायत। एकंदरीतच सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, आजच ठाण्यातून या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आला, मात्र हा आरोपी आता बेकायदेशीर बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांना आहे। तर मोहम्मद आलियान असे आरोपीचं नाव असून त्याला ठाण्यातून बेड्या ठोकण्यात आल्या। आरोपीने सुरुवातीला आपलं नाव विजय दास असं सांगितलं। आरोपी मूळचा पश्चिम बंगालचा असल्याची माहिती सध्या मिळतेय। हल्लेखोर हा भारतीय आहे की बांगलादेशी नागरिक याचा तपास आता पोलीस घेत आहेत। आरोपी हा बांगलादेशी असल्याचा पोलिसांना संशय आहे आणि त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी सुद्धा सुरू आहे। दरम्यान ठाण्याच्या कासरवाडी परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। थेट जाऊयात। सैफ अली खान याच्यावरती हल्ला करणारा जो काय मुख्य आरोपी आहे विजय दास, याला या ठाण्यातील जो काही लेबर कॅम्प आहे, हा लेबर कॅम्प आहे हिरानंदानी या ठिकाणचा, या ठिकाणावरून त्याला ताब्यात घेतलेलं आहे। मुंबई पोलिसांनी आज पहाटे कारवाई केलेली आहे। विशेष म्हणजे ही जी काही कारवाई केली होती त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही लोक राहतात त्यांना देखील काही माहिती नाही आहे। ठाणे आणि मुंबईच्या पोलिसांनी जी काही कारवाई केली होती, या कारवाईच्या माध्यमातून विजय दासला ताब्यात घेतलेलं आहे। या हिरानंदानी परिसरामध्ये जो काही एक हॉटेल होतं, या हॉटेलमध्ये देखील तो कामाला होता अशी देखील माहिती पोलिसांसमोर आलेली आहे। ही संपूर्ण बाब जर चौकशी समोर येणार असली तरी देखील पोलिसांनी ही कारवाई केली आहे आणि या कारवाईच्या माध्यमातून नक्कीच त्याचे काही धागेदोरे मिळतील का, याचा तपास देखील भविष्यात पोलीस करतील। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। एकीकडे सैफ अली खानच्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलंय, तर दुसरीकडे राज्याच्या राजकारणात सुद्धा आता मोठी खळबळ माजली आहे, ती म्हणजेच पालकमंत्रीपद जाहीर झालंय, मात्र त्यावरून राडा सुद्धा सुरू झालाय। म्हणून आता पालकमंत्रीपदाच्या सगळ्या ज्या काही बातम्या आहेत, अपडेट्स आहेत, त्या सगळ्यांचा वेगवान आढावा टॉप 20च्या माध्यमातून। रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरेंकडे देण्यात आलंय। शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंनी रायगडचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळेल असं मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सांगितलं होतं, मात्र मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे पुन्हा रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये आता रस्सीखेच सुरू होती। बीड सरपंच हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना चांगलंच भोगलंय। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे देण्यात आलंय, तर पालकमंत्रीपदाच्या यादीतून धनंजय मुंडेंचं नाव सुद्धा वगळण्यात आलंय। तर पंकजा मुंडेंना सुद्धा बीडचं पालकमंत्रीपद दिलं नाहीये, त्यांना जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय आणि म्हणून मुंडेंना सरपंच प्रकरण भोवल्याचंच दिसतंय। राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक दिवसांपासून पालकमंत्रीपदाबाबत सस्पेन्स होता। अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे। शिवसेना नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय। राज्यभरातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवत नागपूरचं पालकत्व सोपवलंय। सोबतच त्यांच्याकडे अमरावतीच्या पालकमंत्रीपदाची सुद्धा दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे। तर सारंगी महाजनांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडेंवरती निशाणा साधलेला आहे। अजित पवारांवरती माझा विश्वास आहे, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील असं वक्तव्यच सारंगी महाजन यांनी केलंय। कुख्यात गोट्यागित्तेकडून परळी पोलिसांचा सत्कार झाल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय। गोट्यागित्तेवरती शस्त्र तस्करी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भी एक फोटो ट्विट करत परळीचे पोलीस अधिकारी यांच्यावरती टीका केली आहे। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा कट बीडच्या नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलजवळ
हॉटेलमध्येच शिजल्याचा संशय सीआयडीनं व्यक्त केलाय आणि त्याच पार्श्वभूमीवरती तिरंगा हॉटेलची तपासणी करण्यात आली. 8 डिसेंबरचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्यानं सीआयडी अधिकाऱ्यांना रिकाम्या हाती परतावं लागलं. काल परभणीवरून निघालेला लाँग मार्च आज टाकळी कुंभकर्ण ते झरी असा प्रवास करून पुढे पाठीकडे ग्रामस्थ झाला. बोरीगावातील मराठवाडा दीक्षाभूमी या ठिकाणी या लाँग मार्चचा मुक्काम होता. नागरिकांनी लाँग मार्चमध्ये सहभागी आंबेडकर यांना चहा, बिस्किट, पाण्याचं बॉटल आणि अल्पाहारही दिला. उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावरती बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 11 कोटींची फसवणूक केली म्हणून दीपक साळुंखे यांच्यासह 23 संचालकांवरती गुन्हा दाखल झालाय. मराठा समाजाने आपण कुठे उभे आहोत याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असल्याचं मत नारायण राणेंनी व्यक्त केलंय. मराठ्यांना आरक्षण देण्याची माझी भूमिका होती. त्यावेळी कॅबिनेटमध्ये भुजबळ साहेबांनी आरक्षणाचा प्रस्ताव आणू नये म्हणून पत्र दिलं होतं असा किस्साही नारायण राणेंनी सांगितलाय. शरद पवार गटाच्या सतीश चव्हाणांची घरवापसी झालेली आहे. सतीश चव्हाणांनी पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलाय. चव्हाण हे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठीच सतीश चव्हाण हे पवार गटात गेले होते. मात्र त्यांना पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी आता पुन्हा शिर्डीतल्या शिबिरात अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील ठाकरे सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलाय. तब्बल 500 पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केलाय आणि यावेळी खासदार नरेश म्हस्के तसंच नाशिकचे जिल्हा प्रमुखही उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये स्टायलिश बाईक चालवण्याचा आनंद लुटलाय. काल नाशिकमध्ये ते दौऱ्यावरती होते. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी लाखो रुपये किमतीची होंडा गोल्डविंग ही गाडी चालवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील 50,000 गावातील 58 लाख लाभार्थ्यांना स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. शिंदेंच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील स्वामित्व प्रॉपर्टी कार्डचं प्रातिनिधिक वाटप करण्यात आलं. अभिनेता आणि भाजप खासदार रवी किशन यांनी महाकुंभात सहभागी घेतला होता. त्रिवेणी संगमावरती त्यांनी डुबकी घेतली. तसंच रवी किशन यांनी सर्व देशवासियांना प्रयागराज इथे येऊन संगम स्नान करण्याचं आवाहनही केलं. हातात त्रिशूल, कपाळावरती टिळा लावून कुंभमेळ्यामध्ये सेलिब्रिटी पाहायला मिळाले. सलमान, शाहरुख, सैफ, करीना, अक्षय, गोविंदा आणि अल्लू अर्जुन यांनी महाकुंभात डुबकी मारल्याचा हा व्हिडिओ आहे. मात्र हे सेलिब्रिटी स्वतः प्रयागराजमध्ये गेलेले नाहीत, तर एआयच्या माध्यमातून सेलिब्रिटी कुंभमेळ्यात डुबकी घेत असल्याचं दाखवण्यात आलंय. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये मागील 2 दिवसांपासून तेलंगणा राज्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील नव्या हळदीची आवक वाढली आहे. पहिल्या दिवशी हळदीला 12,711 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी हळदीला 500 रुपये प्रति क्विंटल इतका अधिकचा दर मिळाला आहे. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोयाबीनला हमी भावापेक्षाही कमी सरासरी अवघा 4,000 रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळतोय आणि त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. इंद्रायणी नदी पाठोपाठ खेड तालुक्यातील भीमा नदी केमिकलयुक्त पाणी मिसळल्यानं फेसाळली आहे. या रसायनयुक्त पाण्यामुळेच परिसरातील शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय. या रसायनयुक्त पाण्यामुळे भीमा नदीतील जलचर प्राणी नष्ट होत आहेत.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक अलर्ट मोडवरती आलेत. खासगी डॉक्टरांकडून आकारण्यात येणाऱ्या फीचे दर याचं पत्रक रुग्णालयात प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यात आलेत. तसंच खासगी रुग्णालयांना अल्टिमेटमही देण्यात आलाय. भंडाऱ्यात केसलवाडा गावात शेत शिवारात वाघ दिसल्यानं गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. गावाजवळ बांध तलावाचं काम सुरू असून या ठिकाणी वाघ दिवसभर ठिय्या मांडून होता. मात्र वन विभागानं कुठलीही कार्यवाही करताना दिसत नसल्यानं गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. हिंगोलीत शेतात काम करताना एका शेतकऱ्यावरती जंगली रानडुकरानं प्राणघातक हल्ला केलाय. हल्ल्यात शेतकरी संतोष आढळकर हे गंभीर जखमी झालेत. धक्कादायक बाब म्हणजे या जंगली रानडुकरानं अक्षरशः शेतकऱ्याच्या शरीराचे लचकेच तोडले. यामध्ये शेतकऱ्याचा एक हातही निकामी झालाय. शक्तीपीठ महामार्गाला आता महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधून तीव्र विरोध सुरू झालाय. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात अनोखं आंदोलन करत या महामार्गाला विरोध दर्शवलाय. आमच्या जमिनी कोणत्याही स्थितीत शक्तीपीठ मार्गाला देणार नसल्याचं शेतकऱ्यांनी स्पष्ट केलंय. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता खासदार विशाल पाटील यांनी सुद्धा दंड थोपटलेत. ज्या पद्धतीनं कोल्हापूरला वगळलं तसंच सांगली जिल्ह्यालाही वगळा अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारला ही शेवटची विनंती आहे, अन्यथा आंदोलन करू असा इशारा सुद्धा खासदार विशाल पाटलांनी दिलाय. कणकवलीत 2 बांगलादेशी महिलांना एटीएस पथकानं ताब्यात घेतलाय. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 2 महिलांची सखोल चौकशी केल्यानंतर भारतीय नागरिक असल्याचं बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड आढळून आलं. राज्य उत्पादन शुल्क आणि नाशिक विभाग पथकानं चांदवडच्या मुंबई आग्रा महामार्गावरती प्रतिबंधित विदेशी मद्याचा साठा जप्त केलाय. 101 विदेशी मद्याचे बॉक्सेस आणि पिकअप गाडी असा एकूण 18 लाखांचा साठा जप्त करण्यात आलाय. तर 2 आरोपींना ताब्यात घेतलाय. धुळ्यात अवैध दारूची वाहतूक करताना गुन्हे अन्वेषण पथकानं दारूचा साठा हस्तगत केलाय. पोलिसांनी वाहनाची तपासणी करताना जनरेटरमध्ये दारूचा साठा वाहून नेला जात असल्याचं निदर्शनास आलं आणि या कारवाईत पोलिसांनी 4,17,000 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. नागपुरात शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला गेलाय. आत्महत्या करणारा तरुण हा पोलीस कर्मचारी होता. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावरती उपचार सुरू असून त्याची स्थिती सध्या गंभीर आहे. नंदुरबार जिल्ह्यात पोलीस हवालदाराच्या घरी गांजा आढळलाय. पोलीस कर्मचाऱ्याच्या घरून पथकानं 900 ग्रॅम गांजा जप्त केला असून गुन्हा दाखल केलाय. पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कार्यवाही केली आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून आकाशात दाटलेल्या ढगांमुळे किमान तापमानात मोठ्या फरकानं घसरण झाली होती. आता पुन्हा वाऱ्यात घसरण होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. कडाक्याची नसली तरी हलक्या थंडीचा प्रभाव पुढचे 10 दिवस जाणवत राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिला. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा गावच्या महिला सरपंचाला 1 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. गावातील विकास कामांसाठी आलेल्या निधीतून 1 लाखांची खंडणी गावातीलच तिघांनी मागितली होती. दरम्यान तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल असून अंबाजोगाई पोलीस तपास करतायत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कारवरती दगडफेक करण्यात आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही घटना घडली आहे आणि या घटनेनंतर आपनं भाजपवरती गंभीर आरोपही केलाय. बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता कमीच दिसतेय. कारण राज्य सरकारनं तसा प्रस्तावच तयार केलेला नाहीये. महायुतीनं निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र यासाठी कोणतीही पूर्वतयारी अजून तरी केलेली नाहीये. प्रस्ताव पाठवला नसल्याच्या बातमीला महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा दुजोरा दिलाय. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडून सुद्धा तशा कोणत्याही सूचना आलेल्या नसल्याचं तटकरे म्हणाले आहेत. एकंदरीतच आपण पाहतोय की विधानसभा निवडणुकीच्या वेळी
2100 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींना दिला जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र अजून तरी तशी कुठलीच तयारी सरकारनं केली नसल्याचं कळतंय. आणि यानंतर आता इतरही बातम्या आहेत, त्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून. नाशिक पालिकेकडून क्रीडा स्पर्धांमध्ये कामगिरी करणाऱ्या 49 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. राष्ट्रीय 8, राज्यस्तरीय 41 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती मंजुरी करण्यात आलेली आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी अंदाजपत्रकातील 5% निधी राखीव ठेवला जातो आणि या निधीतून क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाते. समृद्धी महामार्गावरती ट्रॅव्हलरला आग लागली होती. या आगीत ट्रॅव्हलर जळून खाक झालेली आहे. यवतमाळचे सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पहाटे 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरती चंदनाचं झाड कापून नेणाऱ्या चोरट्याला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. भरत जाधव असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. चंदनाचं झाड विक्रीला नेत असताना पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासहच अटक केली. उल्हासनगरमध्ये धक्का लागल्याच्या वादातून एका तरुणाच्या डोक्यात दगडानं हल्ला करण्यात आलाय. तसंच वाचवायला गेलेल्या महिलेचा ओढणीने गळा आवळून तिलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणी हिलाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. नशेखोराविरोधात कल्याण पोलिसांनी फार्स आवळण्यास सुरुवात केली आहे. गांजाची तस्करी करणाऱ्या 3 जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात. त्याच्याकडून पोलिसांनी 2 किलो गांजा हस्तगत केलाय आणि हा गांजा कुठून आणला, कुणाला विक्री करणार होते याचा शोध आता पोलीस घेत आहेत. पुण्यात लवकरच 4 नव्या अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. अमृत भारत एक्सप्रेस ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सारखीच असते. कमी खर्चात चांगल्या दर्जाच्या अमृत भारत एक्सप्रेसला मिळालेल्या प्रतिसादामुळे रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. पुणे राष्ट्रीय महामार्ग आता लवकरच 6 पदरी होणार आहे. पुढील 2 ते 3 वर्षांनंतर हा महामार्ग 6 पदरी होईल असं NHAIच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय आणि त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीतून सुटकाही मिळणार आहे. वाहनांची वर्दळ वाढल्यानं अपघातांचं प्रमाणही वाढलंय आणि म्हणून महामार्ग 6 पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एसटीकडून प्रवास भाड्यात महिलांना 50% सवलत देण्यात येते आणि त्यामुळे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असून आगाराच्या उत्पन्नात भर पडते. गेल्या वर्षात पनवेल आगारातून 27 लाख महिला प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला आणि त्यानुसार 10 कोटींचं उत्पन्न एसटीला मिळाले. पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार वर्षभरात होईल अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. धावपट्टीची लांबी वाढणार असून मोठ्या आकाराच्या विमानाचं लँडिंग शक्य होणार आहे आणि त्यामुळे थायलंड, दुबईसह जगातील इतर शहरांसाठी पुण्यातून आंतरराष्ट्रीय उड्डाणं वाढणार आहेत. गेल्या वर्षी मुंबई विमानतळानं प्रवासी संख्येचा विक्रमी उच्चांक गाठलाय. 5,40,00,000 लोकांनी प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनानं दिलेली आहे. 2023 या वर्षाच्या तुलनेत प्रवासी संख्येतील ही वाढ 6.3% इतकी आहे. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. यामुळे सातत्यानं अपघात होत असतात. या अवजड वाहनांच्या वेळा दिवसा आणि रात्री निर्धारित कराव्यात. तसंच ठराविक वेळेत या अवजड वाहनांना शहरातून प्रवेश द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नाशिकमध्ये म्युझियम ऑन हिल्स अर्थात फिरतं संग्रहालय विशेष प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जगाच्या इतिहासाशी जवळून ओळख होण्याची संधी मिळणार आहे. सदर प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे. नांदेडच्या कंधारमधील बळी दर्ग्याचा उरूस उत्साहात संपन्न झाला. उरूस निमित्त संदल मिरवणूक काढण्यात आली होती आणि यात मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते. शिवजयंतीच्या निमित्तानं शिवाजी महाराजांची मूर्ती साकारण्याच्या कामांना आता वेग आलेला आहे. मूर्तिकारांकडून महाराजांची विविध प्रकारात मूर्ती साकारण्यात मग्न ते दिसत आहेत. तर चालू वर्षी मूर्तीच्या दरांमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झाली नसल्याचं मूर्तिकारांनी सांगितलंय.
गरजू व्यक्तींना राज्य शासन सवलतीच्या दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देणार आहे। या योजनेसाठी डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीसाठी सुमारे 50 कोटींचा निधी वितरित करण्यात आलाय आणि याबाबतचा शासन निर्णय अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं निर्गमित केलाय। शहरात BSNLच्या लँडलाईन फोनचे 7 लाख ग्राहक होते, मात्र स्मार्टफोन येताच त्याची संख्या कमी होत 40,000वरती आली आहे। मात्र हाच लँडलाईन आता नव्या रूपाने समोर येतोय। कॉलिंगसह त्यातूनच ब्रॉडबँड आणि वायफाय सुविधाही मिळणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरातील हवा दिवसेंदिवस खराब नोंदवण्यात येते। महिनाभरापासून पोर्टपर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सकाळची हवा सुद्धा नोंदवली गेलेली आहे। तर हवा काळवंडल्यामुळे पहाटे उठून जॉगिंगला निघणाऱ्या मुंबईकरांना ही धोक्याची घंटा आहे। पनवेल परिसर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत। या अंतर्गत गेल्या 16 दिवसांत कडक कारवाई करून 47 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आलाय। तसंच दुकानाबाहेर कचऱ्याचे डबे न ठेवणाऱ्या दुकानदारांवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येते आहे। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये मागील 2 दिवसांपासून तेलंगणा राज्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील नव्या हळदीची आवक वाढली आहे। पहिल्या दिवशी हळदीला 12,711 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी हळदीला 500 रुपये प्रति क्विंटल दर अधिकचा मिळतोय। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे। सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी सरासरी अवघा 4,000 रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळतोय आणि म्हणून सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। इंद्रायणी नदी पाठोपाठ खेड तालुक्यातील भीमा नदी केमिकलयुक्त पाणी मिसळल्यानं फेसाळली आहे। या रसायनयुक्त पाण्यामुळेच परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। या रसायनयुक्त पाण्यामुळे भीमा नदीतील जलचर प्राणी नष्ट होत आहेत। रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक अलर्ट मोडवरती आलेत। खासगी डॉक्टरांकडून आकारण्यात येणाऱ्या फीचे दर आणि त्याचं पत्रक रुग्णालयात प्रकाशित करण्याचे निर्देश आहेत। तसंच खासगी रुग्णालयांना अल्टिमेटमही देण्यात आलाय। आणि आता एक मोठी बातमी सध्या समोर येतेय। धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा अज्ञाताने फोन केलेला आहे। मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला हा फोन आल्याचं कळतंय। ही धमकी फोनवरून देण्यात आलेली आहे। अनोळखी कॉलर विरोधात आता गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय। सध्या धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोनद्वारे धमकी देण्यात आलेली आहे आणि मुंबई पोलिसांना ही धमकी देण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला असा धमकीचा फोन आल्याची माहिती आहे। या संदर्भातला अधिकचा तपास आता मुंबईचे पोलीस करतायत। त्या संदर्भात एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय।